राहुरी पोटनिवडणुकीचा निकाल लागायला सुरुवात झालेली आहे। 10व्या फेरीच्या अखेरीस अक्षय कर्डिले 40,000च्या मताधिक्याने पुढे आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे। आपल्या बरोबर काही कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार। काय सांगतात काका, आज निवडणुकीचा निकाल लागतोय, कर्डिले साहेब नाही, काय सांगतात? तुम्हाला एक सांगा, वास्तविक पाहता मला फार दुःख होतं। आज कर्डिले साहेब स्वर्गात आहे, पण कर्डिले साहेब जर जिवंत असतील त्यांच्या म्हणजे त्यांच्या डोळ्यादेखत जर अक्षय आमदार झाला असता, ते दुःख खरं समाजाला लई पावलं असतं। आज आमच्या कर्डिले साहेब नाही, ते दुःख फार मोठं आहे। कर्डिले साहेबांनी गेल्या 35 वर्षात जे कामं केले, नगर, राहुरी, पाथर्डी मतदारसंघात असो, ज्यावेळेस कर्डिले साहेब जिल्हा बँकेचे चेअरमन झाले, त्यावेळेस शेतकरी आणि दूध उत्पादकांना जो न्याय देण्याचं काम कर्डिले साहेबांनी केलं। वास्तविक पाहता या इलेक्शन मध्ये इलेक्शन व्हायलाच नको होतं। पोट निवडणुकीमध्ये बिनविरोध व्हायला पाहिजे होती, कारण कर्डिले साहेबांनी ज्यावेळेस जिल्हा बँकेमध्ये राजू राजळे गेले, त्यावेळेस मोनिकाताईला बिनविरोध घेतलं। ज्यावेळेस कर्डिले साहेब आमचे जयंतराव ससाने जिल्हा बँकेत सदस्य संचालक होते, ते गेले, कारण ससाने घेतले। नवे तुम्हाला सांगतो, आमच्या बारागाव नांदूर गटामध्ये ज्यावेळेस कैलासवासी शिवाजीराव गाड्यांचं निधन झालं, त्यावेळेस भाजपची भरपूर लाट होती, पण कर्डिले साहेब स्वतः आले आणि 18 गावामध्ये बारागाव नांदूर गटामध्ये कैलासवासी शिवाजीराव गाड्यांचा मुलगा धनंजय गाड्याला बिनविरोध जिल्हा परिषदेचं सदस्य केलं। हे पुण्याचं काम कर्डिले साहेबांनी केलं। आज वास्तविक पाहता पवार साहेबांनी त्यांच्यावर अन्याय केला। पवार साहेबांनी हे करायला पाहिजे होतं की 2004 साली ज्यावेळेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खासदारकीला कोणी उभं राहत नव्हतं, दिलीप गांधीच्या विरोधात कोणी उभं राहत नव्हतं, पण शरद पवार साहेबांचा मान ठेवला आणि कर्डिले साहेब त्या टायमाला खासदारकीला उभे राहिले। कर्डिले साहेब किंग मेकर होते या जिल्ह्यातली, त्यांना कोणाला वर काढायचं आणि कोणाला काय करायचं त्यांना सारे ज्ञात होतं, पण पवार साहेबाचा त्यांनी मान ठेवला आणि स्वतः खासदारकीला उभे राहिले। वास्तविक पाहता त्यांना पराजय दिसत होता, पण तरी त्यांनी पवार साहेबाचा मान ठेवला। म्हणून कालच्या इलेक्शन मध्ये सुद्धा पवार साहेबांनी कोणाला ईबी फॉर्म न देता स्वतः बिनविरोध इलेक्शन या तालुक्यामध्ये पवार साहेबाच्या हातात होतं, पण पवार साहेबांनी ईबी फॉर्म दिला। याच्यात मी मनाचा मोठेपणा प्राजक्त दादाचा मानतो। त्यांनी मनाचा मोठेपणा धरला आणि भावनिक होऊन रवींद्र चव्हाण साहेब आणि राधाकृष्ण विखे साहेब आणि सुजय दादा यांची मान्य म्हणजे त्यांचा मान धरून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। त्यांचा सुद्धा फायदा आपल्याला गेल्या कालच्या इलेक्शन मध्ये झालेला आहे, हे नाकारता येणार नाही। नक्कीच तरुण आमदार म्हणून आता अक्षय कर्डिले विधानसभेत दिसणार आहे, तर काय सांगते? नक्कीच या ठिकाणी ज्या दिवशी विजय आपल्या याची सभा झाली, फडणवीस साहेबांची सभा झाली आणि फडणवीस साहेबांनी सांगितलं, दादामध्ये त्यांनी गुण पाहिलेले आहेत आणि फडणवीस सांगत असताना त्यांनी सांगितलं की मी या ठिकाणी एक कोऱ्या बेरडच्या घेऊन आलेला आहे। नक्कीच हा तो जो विश्वास आहे, हा विश्वास नक्कीच कर्डिले साहेबांनी अक्षय दादांना जी शिकवण दिली। राहुरीतून हे सगळे